झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे। शेवटी आज प्रतीक्षा संपली। परवा काँग्रेसचा राजीनामा, काल भाजपात प्रवेश आणि आज राज्यसभेची उमेदवारी। 3 दिवस सलग राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बातम्या गाजवल्या। आज महाराष्ट्रातून सर्व 6 उमेदवारांची राज्यसभा निवडणुकीसाठी नाव जाहीर झाली। त्यात भाजपनं अशोक चव्हाणांसह पुण्याच्या माजी नगरसेविका मेधा कुलकर्णी आणि नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडेंना उमेदवारी बहाल केली, तर काँग्रेसनं चंद्रकांत हांडोरेंना आपला उमेदवार केलाय। शिवसेनेनं नुकतेच काँग्रेसमधून प्रवेश घेतलेल्या मिलिंद देवरा यांना राज्यसभेत पाठवण्याचे जाहीर केले। सकाळी इतर पक्षांनी उमेदवार दिल्यानंतर राष्ट्रवादीने संध्याकाळी 6:45 वाजता आपल्या उमेदवाराची घोषणा केली। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी दिली। इतक्या उशिरा राष्ट्रवादीकडून घोषणा होण्याचं मोठं कारण समोर आलंय। सूत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाचा मोठा नेता आज अजित पवारांसोबत येणार होता आणि त्या नेत्यालाच राज्यसभेवर पाठवण्यात येणार होतं, पण शरद पवारांसोबतचा तो मोठा नेता न आल्यामुळेच राष्ट्रवादीनं प्रफुल्ल पटेलांचं नाव दिल्याचं सांगण्यात येत आहे। या विलंबामुळे शरद पवार गटाचा तो मोठा नेता कोण याची चर्चा मात्र सुरू झाली आहे। त्यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौथा उमेदवार देणार नसल्याचे सांगितले। त्यामुळे निवडणूक ही बिनविरोध होणार असं जवळपास दिसतंय। ऐकूयात काय म्हणाले बावनकुळे। 100% बिनविरोध असं मला वाटतं आहे। जर सर्वांकडे आपापला निवडणूक जिंकण्याचा कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही। भाजपला चौथा उमेदवार निवडून आणता आला असता नाही, मला वाटतं की आम्ही असे जे काही चौथा उमेदवार देण्याबद्दलचा विषय होता, मला वाटतं हे गरजच नव्हती, कारण ऑलरेडी सर्वांकडे कोटा आहे। मला वाटतं अशी चुरस निर्माण करण्यात काही तथ्य नाही। आकडेमोड केली तर शरद पवार गट आणि उद्धव सेनेकडे निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे पुरेसे बळ नाही। भाजपासाठी मात्र उमेदवारी देणे ही सर्वात मोठी कसरत होती। एकानंतर एक बाहेरून नेते येत गेले, पद घेऊन गेले। जास्त आमदार असतानाही मुख्यमंत्री पद बाहेर द्यावे लागले। त्यात काल आलेल्या अशोक चव्हाणांना आज उमेदवारी द्यावी लागली। त्यामुळे पक्षात अस्वस्थता होती। त्यात विरोधक निष्ठावंतांना भाजपात फक्त सतरंजी उचलायची आहे असे हिणवतही होते आणि ह्यातच भाजपानं आज यादी जाहीर केली। बाहेरून आलेल्या अशोक चव्हाणांना उमेदवारी देत बाहेरच्या इतर इच्छुकांना भाजपात इनकमिंगची चांगली स्कीम सुरू असल्याचे संकेत तर दिलेच, पण दुसरीकडे मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देत अस्वस्थताही दूर केली। मेधा कुलकर्णी नक्की कोण? तर कोर भाजप निष्ठावंत, आधी उमेदवारी नाकारल्यावरही पक्षाचेच काम करत राहणाऱ्या। तर दुसरीकडे डॉक्टर अजित गोपछडे हे विश्व हिंदू परिषदेचे ते कारसेवक ज्यांच्या तारुण्यात त्यांच्या बाबरी मशीद पडली तेव्हाच्या घुमटावरचा फोटो आजही सर्वांच्या आठवणीत आहे। संघ आणि भाजपा दोन्हीचा कोर विचार पुढे नेणाऱ्यांनाही पक्षात आज बाहेरून येणाऱ्या एवढेच किंबहुना थोडे जास्तच स्थान असल्याचा संदेश देणं भाजपाला गरजेचे होते। आता ते साध्य झाले का हे येणाऱ्या काळात कळेलच। या राज्यसभा निवडणुकीच्या विषयावरच आम्ही आज तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला पहिला प्रश्न, राज्यसभेसाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे 3 उमेदवार जाहीर करून भाजपनं गणित साधलं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही यंदा लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय।
सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी आज जयपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी सोनियांसह राहुल गांधी, प्रियंका गांधी, अशोक गेहलोत उपस्थित होते. त्यामुळे सोनिया गांधी यांनी आपली लोकसभेतील कारकीर्द संपुष्टात आणली हे स्पष्ट आहे. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून त्या सलग 5 वेळा खासदार राहिल्या आहेत. त्यातच आता गांधी परिवारातील कोणती व्यक्ती रायबरेलीतून पुढची निवडणूक लढणार? खरं तर ती व्यक्ती गांधी परिवारातील असेल तरी का? प्रियंका गांधींचे नाव सुरू आहे. त्या आईची जागा खरंच सक्रिय राजकारणातून भरून काढणार का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लोकसभेच्या वेळी मिळतीलच. दरम्यान भाजप अध्यक्ष JP नड्डा यांना गुजरातमधून राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. आता परत येऊया महाराष्ट्रात. आज व्हॅलेंटाईन डे. विल यू बी माय व्हॅलेंटाईन हा प्रश्न कुठल्या तरुणानं किंवा तरुणीनं विचारलेला नसून हा प्रश्न काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना विचारल्याची चर्चा दिवसभर रंगली. नक्की ही गरमागरम चर्चा काय आहे ते बघूया या विशेष रिपोर्टमधून. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप. शरद पवार घेणार धक्कादायक निर्णय. काँग्रेसमध्ये विलीन होणार का शरद पवार गट? की जनता पक्षाच्या काळासारखेच एकाच चिन्हावर विरोधक एकत्र येणार? निमित्त ठरलंय सध्याच्या राजकीय घडामोडींचं. काल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पक्षांतर्गत घडामोडींमुळे मुंबईत धाव घेतली. बैठका झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेत्यांसह चेन्निथला शरद पवारांना भेटायला गेले. या 2 नेत्यांमध्ये भेट झाली आणि मग चेन्निथलांनी इतर नेत्यांना बाहेर पाठवून बंद दाराआड शरद पवारांशी चर्चा केली. आणि या वेळेला काँग्रेसकडनं शरद पवार गटाला विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच अजून एक म्हणजे सर्व विरोधी पक्षांनी 1979च्या काळातील जनता पक्षाच्या प्रयोगाप्रमाणे एकाच चिन्हावरती लढावं असा प्रस्तावही विचारात असल्याची दुसरी चर्चा रंगली. तशातच आज पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या बैठकीच्या वेळेला मंगलदास बांदल यांनी केलेल्या वक्तव्यानं तर विलिनीकरणाच्या चर्चांना अधिकच जोर चढला. तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे पण चालू आहे, चर्चा चालू आहे. त्याप्रमाणे कळेल आपल्याला, लवकरच कळेल. या सगळ्या चर्चांच्या दरम्यान स्वतः सुप्रिया सुळेंनी माध्यमांसमोर येऊन विलिनीकरणाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. कुठला राष्ट्रवादी? म्हणजे आता 2 आहेत ना शरद. अच्छा, मला काही यातली माहिती नाही. शरद पवार गटाच्या इतरही नेत्यांनी आणि खासदारांनी ही चर्चा म्हणजे कुणीतरी जाणून बुजून अफवा पसरवत असल्याचा आरोप केला. तसंच महाविकास आघाडी म्हणून आमच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढू असंही सांगायला नेते काही विसरले नाहीत. या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रानं स्वीकारलेला आहे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. उलट महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भात आदरणीय पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं. हे शोधावं लागेल खोट्या बातम्या कोण पेरते. मंगलदास बांदल थोडे आपल्याकडे आहेत. आता ते कुठल्या पक्षात आहे ते कोणालाच माहित नाही. ते इथे येऊन काही पतंग उडवायला लागले. याच्यामध्ये काही सत्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता चिन्ह मिळावं लवकरात लवकर, याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा असताना राष्ट्रवादीकडनं या चर्चेची खिल्ली उडवली गेली. जिथे अशोकराव चव्हाणांसारखे नेते सोडून गेले त्याच बुडत्या काँग्रेसमध्ये ह्या लोकांना पाठवणं मला असं वाटतं हे हास्यास्पद ठरेल. त्यामुळे विलिनीकरणाचा जर उत्तम पर्याय असेल, करायचाच असेल विलीन, तर आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास राजकीय फायदे कोणते आणि तोटे कोणते याचीही चर्चा रंगते. मात्र वय वर्ष 83, 50हून अधिक वर्षांचा राजकीय अनुभव, सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेलं नाव शरद पवार.
ते मात्र विलिनीकरणाबाबत स्वतः काहीच बोलत नाहीयेत. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या चर्चेला अजिबातच अर्थ नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतंय. तसेही काँग्रेस आणि शरद पवारांचं नातं हे कभी हा तो कभी ना असंच राहिलंय. 1969च्या राष्ट्रपती निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा शरद पवारांनी त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाणांसह पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काँग्रेस आर गटाची निवड केली. 1978 मध्ये काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा उचलत शरद पवारांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. मग 1984 साली शरद पवारांची काँग्रेसमध्ये घर वापसी झाली. पण 1999 साली शरद पवारांनी विदेशी सोनियांना विरोध दर्शवत काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा बंड केलं आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून आत्तापर्यंत आघाडी, महाविकास आघाडी आणि आत्ताची इंडिया आघाडीच्या नावाखाली शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेसचा समांतर प्रवास सुरू आहे. एकूणच काय तर ज्या काँग्रेस पक्षातनं शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती त्याच काँग्रेस पक्षात घर वापसी करून शरद पवार नवीन राजकीय गणित मांडणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल. टीम 0 वर एबीपी माझा. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा असतानाच भाजप उमेदवार नितेश राणेंनी धक्कादायक विधान केलंय. केवळ शरद पवारच नव्हे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय. पाहूयात. नुसतं शरद पवार गट नाही, उद्धव ठाकरे गट हाही काँग्रेसमध्ये विलीन करावा अशा पद्धतीची अंतिम टप्प्यातली चर्चा सुरू आहे. हे आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल पहिला त्यांनी विचार करावा आणि मगच आमच्यावर त्यांनी बोलावं. आणि उद्धव ठाकरेचं मन तयार करण्याची जबाबदारी जशी 19ला महाविकास आघाडीच्या निमित्ताने संजय राजाराम राऊतला दिली होती तशी उद्धव ठाकरेंना काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याची जबाबदारी, तशी सुपारी ही पण संजय राजाराम राऊतलाच दिलेली आहे. खरं तर आजच्या राज्यसभेच्या नावांच्या घोषणेनंतर राजकीय जाणकारांच्या मनात साहजिकच अजून एक प्रश्न येऊन गेला आणि तोही एका राणेंच्या संबंधात. नारायण राणे यांना परत राज्यसभेत पाठवण्यात येईल याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांचे नाव आजच्या यादीत नाही. त्यामुळे आता नारायण राणे हे सिंधुदुर्गातून लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता अजून दृढावली आहे. असो, सध्या आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. राज्यसभेसाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे 3 उमेदवार जाहीर करून भाजपनं गणित साधलं का? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया बघूयात. शेख जब्बार, भाजपमध्ये जीव ओतून काम करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी न देता आयात केलेल्या नेत्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरून संदीप खेमणार, नेमकं कोण डाव साधत आहे हे येणारी निवडणूक आणि सुज्ञ जनताच ठरवणार. युट्यूबवरून सुभाष पिथोडे, जनता भाजपचे गणित बिघडवणार. इंस्टाग्रामवरून अरमान मुलानी, आयारामांना संधी देऊन काय होणार? पक्षामध्ये अनुभवी नेते मंडळी असून काहीच उपयोग नाही. इंस्टाग्रामवरूनच अमित महाले, मेधा कुलकर्णी या अतिशय चांगल्या उमेदवार आहेत. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया. आपल्या पोल सेंटरला बघूया परत एकदा आजचा आपला प्रश्न. राज्यसभेसाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे 3 उमेदवार जाहीर करून भाजपनं गणित साधलं का? एकूण 17,000 मतं युट्यूबवर. 59% लोकांनी होय म्हटलं, 41% नाही.
इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. %72% लोकांनी होय म्हटलंय, 28% नाही. फेसबुकवर 45% होय म्हटलंय, 55% नाही. %51 होय म्हटलंय. एक्सवर 49% लोकांनी नाही. राज्यसभेसाठी जाहीर झालेली उमेदवारी. काँग्रेसची शरद पवार गटाला ऑफर. नेत्यांची पक्ष बदलासाठीची घाई. या आणि अशा विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी फोनवरून आपल्या सोबत आहेत भाजप नेते प्रवीण दरेकर. प्रवीणजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आज बराच घडामोडी झालेल्या आहेत. अशोक चव्हाणांना एकीकडे राज्यसभेची उमेदवारी आपण दिली, तर दुसरीकडे आपण अगदी कोर संघ विचार आणि भाजप विचारांच्या चेही उमेदवार दिलेत. अस्वस्थता दूर झाली का पक्षातली? नाही, अस्वस्थता असायचं काहीच कारण नाहीये. कारण शेवटी पक्ष निर्णय घेत असताना जर 10 लोक इच्छुक असतील आणि 3 जागा जर त्या ठिकाणी सिलेक्ट करायच्या असतील तर स्वाभाविकपणे 7 लोकांना नैराश्य येणं, थोडंफार नाराजी असणं हे बट नॅचरल आहे. तथापि भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा, आदेशाचा पक्ष आहे. कारण एक गोष्ट मान्यच करावी लागेल, आपणही आपल्या विश्लेषणात सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेतृत्व एकत्रितपणे पक्ष विचारधारा, सामाजिक सेवा, जातीय समीकरण, विभागीय समीकरण या सगळ्याचा समतोल साधत निर्णय घेत असते. कोणतरी नेता आहे, कोणाला तरी फेवर करायचा आहे, त्यापेक्षा काही विषयांवर, काही निकषांवर उमेदवाऱ्या देत असतात. आणि म्हणून मला वाटतं अस्वस्थतेचं काही कारण नाहीये. कारण जर अशोक चव्हाणांना घेऊन दिलं तर त्यातून चांगला संदेश जातो की बाहेरच्यांचाही सन्मान करतो, पण ऍट द सेम टाइम दुसऱ्या 2 उमेदवाऱ्या ज्या दिलेल्या आहेत त्या उमेदवार तर पक्षाच्या एकनिष्ठ किंवा आमची मातृसंस्था असणाऱ्या संघाच्या विचारधारेत, विश्व हिंदू परिषदेत त्या ठिकाणी काम करणाऱ्या नेत्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. प्रवीणजी, एक सगळ्यांना जी अपेक्षा होती ती होती की नारायण राणेंची टर्म संपली आहे, त्यांना परत एकदा उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, ती त्यांना तुम्ही दिली नाही. त्यामुळे आता नारायण राणे हे येणाऱ्या लोकसभेत सिंधुदुर्गातून उमेदवार असणार का? नाही, तो विषय माझ्या कार्यकक्षात येत नाही. कारण लोकसभेची उमेदवारी देणं ते आमचं राज्याचं नेतृत्व आणि अंतिमता केंद्रामधील जे आमचं संसदीय मंडळ असतं ते अंतिम करत असतं. आणि त्याच्यामुळं तो विषय नारायण राणे निर्विवाद आमचे भारतीय जनता पार्टीचे कोकणातले नेते आहेत, त्याच्याविषयी काही दुमत नाही. त्यांचा एक वेगळा त्या ठिकाणी लोकसंग्रह विकासाभूमीत काम आहे, याविषयी काही कोणाचाही दुमत नाही. परंतु शेवटी निर्णय हा पक्ष श्रेष्ठी घेतात आणि पक्षश्रेष्ठी आमची एक व्यक्ती नसते, तर संसदीय मंडळ असतं आणि एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीम मधनं त्या उमेदवाऱ्या दिल्या जात असतात. आणि त्याच्यामुळे भविष्यात काय होईल हे मी अथॉरिटीने सांगू शकत नाही, पण नारायण राणे निश्चितपणे आमचे कोकणचे लोकप्रिय नेते आहेत. पक्षाने त्यांना सन्मान दिला, राज्यसभेवर घेतलं, मंत्री केलं आणि येणाऱ्या काळात पण त्यांच्या गुणवत्तेचा, क्षमतेचा आणि ताकदीचा उपयोग पक्ष संघटनांनी भविष्याच्या वाटचालीसाठी होईल, यात काही शंका असण्याचं कारण नाही. नक्कीच प्रवीणजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे संख्याबळ नसल्यानं ते हात दाखवून अवलक्षण करणार नाहीत असा अंदाज आपण 2 दिवसांपूर्वीच 0 आवरमध्ये वर्तवला होता, तो खरा ठरताना दिसतोय. त्यामुळे यावेळी राज्यसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली नाही. फक्त कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देणार हीच उत्सुकता काही काळ कायम होती.
अपेक्षेप्रमाणे भाजपनं चर्चेत नसलेली नावं दिली. त्यात अशोक चव्हाण तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि 36 तासाच्या आत भाजपनं त्यांना राज्यसभेची उमेदवारीही दिली. दुसरी 2 नावं मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे आहेत. पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणाऱ्यांची काळजी घेतली जाते असा संदेश या निमित्तानं भाजपनं दिलाय. भाजपचे युती आघाडी तडजोडी करण्याचे काही निर्णय मनातून न पटलेल्या, दुखावलेल्या हार्डकोर पारंपरिक मतदाराचं समाधान होईल अशी भाजप आशा करत असेल. शिवसेनेनं मिलिंद देवरांसारखा अभ्यासू एलिट चेहरा दिलाय, तर राष्ट्रवादीनं तांत्रिक मुद्द्यांचा विचार करत जुन्या जाणत्या प्रफुल्ल पटेलांनाच उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी दिली आहे. 1.5-2 वर्षांपूर्वी विधान परिषदेत पहिल्या पसंतीचा उमेदवार असूनही त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांना पाडण्याचं पाप धुवून निघेल अशी आशा काँग्रेस करत असेल. महाविकास आघाडीनं आपली शक्ती ओळखल्यानं एक विनाकारणची लढाई टाळण्यास तूर्तास यश आलं आहे. उद्या काही ट्विस्ट न येता 6ही उमेदवार बिनविरोध निवडले जातील असं आत्ताचं तरी चित्र आहे. या सर्व 6ही उमेदवारांचं अभिनंदन. अवघ्या काही मिनिटांपूर्वी अबुधाबीतल्या स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी त्यांच्या सोबत UAEचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नहान यांच्यासह अनेक देशांचे विशेष प्रतिनिधी मंडळ उपस्थित होते. बॅब स्वामीनारायण संस्थेकडून या महाकाय मंदिराची उभारणी करण्यात आली. अबुधाबीतलं हे मंदिर कसं आहे त्याची वैशिष्ट्य आपण पाहिली आहेत. मात्र हे मंदिर उभं करणं इतकं सोपं नव्हतं. एकतर इस्लामिक राष्ट्र, त्यापेक्षा मोठी अडचण होती इथली भौगोलिक स्थिती. कारण चहूबाजूनं वाळवंटानं वेढलेला असताना तापमान अगदी सहजपणे 50 अंशावर जातं. इथं वाळूच्या वादळांचाही मोठा धोका असतो. अशा अनाकलनीय नैसर्गिक वातावरणात मंदिर निर्मितीचं आव्हान बॅब स्वामीनारायण संस्थेनं चोखपणे पार पाडलं आणि अवघ्या 5 वर्षांमध्ये अवघ्या जगाला हेवा वाटेल असं मंदिर पूर्ण केलं. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय परराष्ट्र खात्यांच्या धोरणांना यश आलं. अबुधाबी शहरापासून अवघ्या काही मिनिटांवर असलेल्या अल वाकबा भागात हे मंदिर उभारलं गेलंय आणि त्याच मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालंय. त्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या परराष्ट्र खात्यांच्या धोरणावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, अबुधाबीतील मंदिर हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. भारतीय प्रमाण वेळेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6च्या सुमारास इस्लामिक राष्ट्रातील सर्वात मोठ्या अशा मंदिर परिसरात पोहोचले. मंदिरातील महंतांनी त्यांचं स्वागत केलं. स्वागतासाठी आलेल्या महंतांची पंतप्रधान मोदींनी मोठ्या उत्साहात गळाभेट घेतली. त्यानंतर पुढचे मंदिर व्यवस्थापनातील अनेक पातळ्यांवरच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मोदींनी मंदिर परिसरातील अनेक गोष्टींची माहिती घेत मंदिराला एक प्रदक्षिणाच घातली. जवळपास अर्धा तास ही प्रदक्षिणा चालली. त्यानंतर पंतप्रधान मोदी मुख्य मंदिरात पोहोचले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी स्वामीनारायण संस्थेचे 6वे गुरु महंत स्वामी महाराज उपस्थित होते. पुढे स्वामी महाराजांनी पंतप्रधान मोदींनी मंदिराच्या उद्घाटन स्थळी त्यांना नेलं आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार जवळपास 7च्या सुमारास मंदिराचं उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामीनारायण मंदिरातील सगळ्या देवी देवतांचं दर्शन घेतलं.
आम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न परत एकदा सांगते. अबुधाबीतील मंदिर हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून धोंडप्पा नंदे. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये क्रांतिकारी बदल घडून आलेत, त्यामुळे भारताकडे जगात आदरानं पाहिलं जात आहे. युट्यूबवरून सोपान सपकाळ. परराष्ट्र धोरण चांगले असणे गरजेचे आहे. फेसबुकवरून प्रथमेश भोर. अबुधाबीमधलं मंदिर म्हणजे हिंदूंची संपूर्ण जगाला ओळख करून देण्यासारखं आहे. इस्लामिक देशात मंदिर स्थापने हे जणू स्वप्न सत्यात उतरलं आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे, पण परत एकदा दाखवते. अबुधाबीतील मंदिर हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे का? एकूण 10,000 मतं युट्यूबवर. 60% लोकांनी होय म्हटलंय तर 40% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. 81% लोकांनी होय म्हटलंय, 19% नाही. फेसबुकवर बघूया. 48% लोकांनी होय म्हटलंय तर 52% नाही. एक्सवर 50-50% आहे होय आणि नाही. आता थेट अबुधाबीला जाऊया. शेख नहान बिन मुबारक यांचं भाषण सुरू आहे. Thank you very much, Your Excellency, for your words of wisdom. भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी ने सन 2015 में जब इस इतिहास का प्रथम स्वर्णिम पृष्ठ खोला था, तब से लेकर आज तक वे इस मंदिर की सर्जन यात्रा के लगातार भागीदार रहे हैं. हम प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी के प्रति अपनी हृदय की गहराइयों से कृतज्ञता प्रकट करते हैं, जिनका इस परियोजना की शुरुआत से आज तक अटूट और अनमोल समर्थन रहा है. उनकी दूरंदेशिता और समर्पण ने इस मंदिर की सृजन यात्रा को समृद्ध, सुदृढ़ और सफल बनाया है. आइए इसकी एक झांकी करें एक स्मृति वीडियो के माध्यम से. आज यूएईतील अनिवासी भारतीयांची संख्या जवळपास 35 लाखांवर आहे. अबुधाबीत तर कोर्ट कामकाजाची तिसरी भाषा म्हणून अरबी आणि इंग्रजी खालोखाल हिंदीला मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षी भारत आणि यूएईतील व्यापारी उलाढाल 7 लाख कोटी रुपयांवर पोहोचली होती. चीन आणि अमेरिकेखालोखाल भारत यूएईचा व्यापारी भागीदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची यूएईत जाण्याची ही 7वी वेळ आहे. 1981 साली तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यूएई दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यानंतर 33-34 वर्षांनंतर म्हणजे 2015 साली भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान होते. त्यावेळी अबुधाबीच्या शेख मोहम्मद बिन झायेद अल नहान यांनी एक राजेशाही फरमान काढून 27 एकर जमीन हिंदू मंदिराला दिली. 2018 साली शिलान्यास झाला आणि 5च वर्षात फक्त दगडांचा वापर करून 700 कोटी खर्च करून भव्य मंदिर तिथे उभं राहिलंय. आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर यूएईतील या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचं उद्घाटन
प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडतोय. 2 देशातीलच नाही तर 2 धर्मातील शांती, सद्भाव, 2 समाजातील सौहार्द, 2 संस्कृतीतील सहिष्णुता कशी जपली, वाढवली जाऊ शकते याचं मोठं उदाहरण संयुक्त अरब अमिरातीत पाहायला मिळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.